हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं ना ते कुणा कुटुंबाचं नव्हतं. महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं साम्राज्य नाही म्हणत, महाराजांच्या राज्याला शिवाजी महाराजांचं साम्राज्य नाही म्हणत. महाराजांचं साम्राज्य एका कुटुंबाचं नव्हतं, एका व्यक्तीचं नव्हतं, ठराविक एका समाजाचं नव्हतं. महाराजांचं स्वराज्य होतं ते 18 पगड जातींचं होतं, 12 बलुतेदारांचं, 16 अलुतेदारांचं होतं. म्हणून त्याला रयतेचं राज्य म्हणतात. आणि ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे नेलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 350 वर्ष होऊन गेली तरी तुमच्या माझ्या काळजावर कोरलं गेलंय. आणि म्हणून मतांसाठी जर कोणी जाती जाती धर्मात विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर सांगा त्यांना ठणकावून की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार आहे. हे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांवर चालणार आहे. आणि हे राज्य पुढे घेऊन जात असताना चिन्ह कळले ना, नाही तर सगळं रामायण झालं आणि वेगळं विचारायचे तुम्ही. त्यामुळे घनसावंगीमध्ये एकच मंत्र आहे, राम कृष्ण हरी